10 o'clock मॉस रोज या विविध नावाने ओळखले जाणारी ही कटिंग आपण आहे ना, आता जर तुम्ही कटिंग कराल ना याचे तर एक झाडाचा शेप जो राहते तो मेंटेन राहते आणि दुसरं म्हणजे याच्यामुळे जास्त फुलं येतात आणि झाड अजून हे 2 महिने तरी आपल्याला फुलं देऊ शकेल. आणि बघा मी पूर्ण झाडांची कटाई केलेली आहे आणि नंतर फुलांनी बहरतील हे झाडं आणि आकारसुद्धा बघा काही काही झाडाला तर फुलं यायलासुद्धा लागले. या झाडांना असं खत द्या नका देऊ, फुलं ते जोपर्यंत यायचे तोपर्यंत येतातच बघा आणि खूप छान फुलं फुलत आहे अजूनही. पण तुम्हाला वाटत असेल तुम्ही शेणखत वगैरे लिक्विड बनवून तुम्ही देऊ शकता आणि थोडंसं हळदीचं पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. भरपूर फुलं येईन बघा. हे सर्व कटिंगपासून जे लावलेले नाही त्याला अजून छान फुलं येत आहे. कटिंगपासून लावणं म्हणजे त्या झाडाची लाईफ अजून वाढवणं आहे. त्याच्यामुळं बघा भरपूर फुलं येत आहे कटिंगपासून झाडांना. म्हणून मी म्हटलं चला मी जे काम केले तुम्हाला प्रत्येक काम मी दाखवत असते, हे पण दाखवते. प्रत्येक झाडावर आता फुलांना बहर येणार आहे आणि हिवाळ्यात तर खूप जास्त फुलं येतात. फक्त या झाडाला येत नाही. हिवाळ्यात जास्त थंडीमुळे झाडं खराब होतात आणि नंतर परत उन्हाळ्यात तेवढ्याच याने ग्रो होतात. अशा पद्धतीने आपण कटिंग लावून झाडांना वाचवू शकतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.